सतत मोबाईलवर, स्क्रीनवर असतो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असतो आणि त्यामुळे खूप ताण आपल्या चेहऱ्यावर, संपूर्ण शरीरावर, डोक्यावर, मनावर येत असतो, डोळ्यावर येत असतो. त्यामुळे ही जी भुवई आहे आपली, या भुवईला इथून इथपर्यंत आपण अशा पद्धतीने पॉइंट्स देत जायचे. स्त्री जेव्हा चिडचिड करायला लागते, तेव्हा सगळ्यांना वाटतं की ती उगीच चिडचिड करते. तू गप्प बस, गप्प बस. स्त्रीला एक तो मेनोपॉजला असतो, त्याला इतर काही स्ट्रेस असतात. त्यामुळे त्या स्त्रीचं ऐकणं फार इम्पॉर्टंट असतं. ती जे म्हणते तिचं फक्त ऐका, असं मी नेहमीच सांगतो, की तुम्ही तिला सल्ला नका देऊ, तिला काही सांगू नका. तिचं फक्त ऐका. तिला ऐकणारं आजूबाजूला पाहिजे असतं. हां. इथे असं अंगठ्याने आपण असं गोलाकार दाबून असे साधारणतः 10 काउंट हॉट फ्लशेस किंवा कॉन्स्टिपेशन, स्किन इची होणं, हं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हं. त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा हा बिंदू आहे. अच्छा. 2002 साली इंडिया हां. टूरला WWE रेसलर्स आले होते. मग त्यांना ट्रीटमेंट द्यायचा मोका मिळाला, की त्यांचा एक जो चीफ रेफरी आहे, हं. चार्ल्स रॉबिन्सन म्हणून. त्याला अंडरटेकरची लाथ बसली होती मांडीला. मग मी त्याला ॲक्युपंक्चर केलं फेशिया आणि काही मॅन्युअल स्टिम्युलेशन दिलं त्याला. तर त्याने आज जाऊन सगळ्यांना सांगितलं. आणि मग माझ्याकडे सगळे रेसलर्स यायला लागले. त्याच्यामध्ये ट्रिपल एच आला, केन आला, बुकर टी आला, रॉब वॅन्डम आला, रेवन आला, टेस्ट आला. तर हा ब्लोटिंगसाठी अतिशय चांगला पॉइंट आहे. आपला जो हाताचा पंजा आहे, तो आपल्या काखेत ठेवायचा आणि असं दाबायचं काख. ती लहानपणी आई सांगते, की "तू जेवला नाहीस तर डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि इंजेक्शन देईन, मुठ्ठी सुई लावणार." आणि मग आयुष्यभर त्याची जी भीती राहते. हा जो कानाची पाळी आहे, हा आपला ब्रेन आहे. ब्रेनचं मायक्रो सिस्टम आहे इथे. कान हा पूर्णपणे एक शरीर आहे. मी स्ट्रॉंग आहे किंवा मी ते इग्नोर करणारे, पोस्टपोन करणारे, अवॉइड करणारे, अशा प्रकारचे लोक असतात. आता गुडघेदुखीच्या लोकांमध्ये लोक पण गुडघेदुखीसाठी डिजनरेशन झालेलं असतं, गुडघा दुखत असतो, त्याला गुडघा बाक आलेला असतो, तरी सुद्धा त्याचे एक्सरे काढायला नाही जात, डॉक्टरकडे पण जात नाही. तुम्ही काय केलंय? म्हणे आम्ही घरी उपाय केले, ते व्हॉट्सअपवर आलं होतं किंवा त्या इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर दाखवलं होतं. आपले शिक्षक जे दिसते करायचे किंवा आपल्याला छडी मारायचे पंजावर. तर इथे सुद्धा सगळे बिंदू आहेत ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरमध्ये. या अंगठ्याच्या बाजूचं जे पहिलं बोट आहे, जर आपण जोडवी घातली, तर त्याने पित्ताचा त्रास नाही व्हायचा. तो लिव्हर इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे ब्रेनसाठी सुद्धा आणि सगळ्यासाठी, मेमरीसाठी, डायजेशन, तुम्हाला बारीक राहायचंय. इथे एक बिंदू आहे अतिशय, तिथे 100 रक्तवाहिन्यांना जोडणारा बिंदू म्हणतात. पण जर तुम्ही आता टिळा नाही लावू शकत, फॅशन नाहीये, मग आपण काय करायचं? या बोटांनी असं समाज बदलला, विचार करण्याची दृष्टी बदलली, दृष्टिकोन बदलला असं आपण म्हणतो. पण खरंच एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा बदललाय का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आरोग्याकडे लोक आता कुठल्या दृष्टीने बघतात? मला नाही वाटत तो दृष्टिकोन फार बदललाय. पण त्याचे परिणाम मात्र तुमच्या तब्येतीवर व्हायला लागलेत. तुमच्या विचारांवर व्हायला लागलेत, तुमच्या रोजच्या जीवनावर आणि जगण्यावर व्हायला लागलेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आणि जगणं कसं असलं पाहिजे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, या प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचा म्हणजेच गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेचा आजचा पॉडकास्ट असणार आहे. आजच्या पॉडकास्टमधनं आपण फक्त जगण्यासाठी नाही, तर आनंदी जगण्याचं रहस्य जाणून घेणार आहोत रमाकांत सरांकडनं. नमस्कार रमाकांत सर. नमस्कार. तुम्ही ज्या गप्पा मारल्या त्यात जो मला प्रश्न मांडलात तुम्ही, तो आवडलाय, की जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा बदलला नाहीये आणि तो आजच्या पॉडकास्ट नंतर नक्की बदलेल याची मला गॅरंटी आहे. नक्की, नक्की. तुमच्याशी गप्पा मारताना मगाशी तुम्ही सांगितलं, की 5 टाइपचे पेशंट्स असतात. ते 5 टाइप काय आहेत? कसं आहे, की बरेचसे इम्पॅक्ट पेशंट्स जे असतात त्यांच्यावर झालेले म्हणजे सर्वसामान्य सर्वांवर. जसं आता, की बघा म्हणजे सुईला घाबरणारे लोकं आपण माहीत आहेत, हो. की लहानपणी आई सांगते, की "तू जेवला नाहीस तर डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि तुला इंजेक्शन. इंजेक्शन देईन, मुठ्ठी सुई लावणार." म्हणजे मग त्याला ते घाबरवायचं आणि मग आयुष्यभर त्याची जी भीती राहते. अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात सर्वांच्या आणि प्रत्येकजण किती आपल्याला स्ट्रॉंग दिसला तरी तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या हेल्थ किंवा त्याच्या तपासण्या किंवा डॉक्टरकडे जाणं याकडे तो वेगळ्या नजरेने बघत असतो. म्हणजे कसं आहे, की एक प्रकार असतो की त्याच्यामध्ये अव्हॉइड करणं, की वेगवेगळ्या तपासण्या डॉक्टरांनी लिहून दिल्या असतील, एम-आर-आय कर, एक्स-रे कर, सोनोग्राफी कर, ब्लड टेस्ट कर, तर तो अव्हॉइड करतो. का अव्हॉइड करतो? तर ह्या जर तपासण्या केल्या आणि त्यात काही जर वेगळं आलं, तर मग काय करायचं? त्यासाठी तो खूप अव्हॉइड करत असतो. आजचं उद्या, उद्या किंवा डॉक्टरांची अपॉइंटमेंट असेल, पण आज नाही येत, मी उद्या येतो. असं तो पोस्टपोन करत राहतो.
तर अव्हॉइड करून ते दिवस ढकलण्याकडे त्यांचं असतं. त्यांना एक वेगळ्या प्रकारची अँक्झायटी, भीती असते, बरोबर. की काहीतरी त्यातनं निघेल आणि मग मग कसं फेस करायचं. हं, त्या भीतीपोटी ते करतच नाहीत हं. आणि मग तो खूप मोठा एक इश्यू आहे. तर तो एक प्रकार आहे, की ते अव्हॉइड करणारेच. काही जण असतात, की जे इग्नोर करतात, हं. की नाही ठीक आहे, म्हणजे हे काय असं झालंय ना, हां, मग ठीक आहे, मी काय मॅनेज करेन ते. हे होईल, आपोआप बरं होईल. म्हणजे काय मला आता डायबिटीज झालाय मग होईल ना, तो बरा होईल म्हणे काय. तो काय मी मी चालेन काहीतरी किंवा मी काहीतरी डाएट करेन, पण मी डॉक्टरकडे नाही जाणार. त्यामुळे ते खूप इग्नोर करतात. कुठलाही आजार असेल तर ते त्याला त्यांच्या पद्धतीने घेतात, पण ते डॉक्टरकडे जायला जात नाही. म्हणजे हे सगळे मी डॉक्टरकडे का जात नाही, ही लोकं हं. आणि मग त्यामुळे काय-काय नुकसान होऊ शकतं, ती कॅटेगरी सांगतोय. त्या हां. प्रकारचे लोकं सांगतोय. तर त्यामुळे इग्नोर केल्यामुळे मग हळू ते दुखणं कधीतरी खूप उग्र रूप धारण करतं आणि मग प्रॉब्लेम्सला फेस करावा लागतो मोठ्या हं. कुठल्यातरी. तर अशा प्रकारचे ते असतात. काही जसं WhatsApp गुरु आहेत, Google गुरु म्हणजे तुमचं डोकं दुखायला लागलं, की हां. लगेच आपण ChatGPT करायचं किंवा Google करायचं किंवा मग आपण WhatsAppवरचे काही मेसेजेस ते पाहतो आपण. एआयमध्ये जातो आणि मग त्यामध्ये जाऊन की डोकं दुखतंय, मग काय? डोकेदुखी. मग डोकेदुखीवर कशामुळे होते? मग त्यामध्ये कारणं लिहिली असतात. डोक्यात ट्यूमर असू शकतो, डोक्यामध्ये रक्तपुरवठ्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, स्ट्रोक असू शकतो. मग ते घाबरणार. अरे बापरे! म्हणजे साधी डोकेदुखी असते, पण ते असं ते तपासण्यामुळे म्हणजे त्या Google सर्च केल्यामुळे त्यांना खूप गोष्टी माहीत पडतात. आणि मग अशा प्रकारचे लोकं मग खूप घाबरतात. मग नंतर कुठले वेगवेगळे सिम्प्टम्स दिसायला लागले. कधी नुसता खूप घाम आला, की घाबरून जाणार. छातीत असं दुखायला लागलं, उजव्या बाजूला दुखायला लागलं, तरी दुखणार उद्या डाव्या बाजूला. करेक्ट. हां? किंवा आणखी काय व्हायला लागलं, हातात कळा यायला लागल्या, की त्याने वाचलेलं असतं. हातात कळा आली म्हणजे हार्टचं असतं. साधी ॲसिडिटी झाली, तर अशा प्रकारे ते डॉक्टरकडे न जाता पण त्या सिम्प्टम्स जे लिहिलेले असतात वेगवेगळे, ते पाहून ते घाबरतात आणि मग ॲक्चुअल तपासणी करायला जातच नाही डॉक्टरकडे आणि त्यातच रिसर्च करत बसतात. आणि स्वतःच औषधं पण स्वतःच घेतात. औषधं हां. पण घेतात. अशा प्रकारचे ते लोकं असतात. दुसरे असतात, की मी स्ट्राँग आहे. मला काय होणार नाही. हं. अशा प्रकारचे पण लोकं असतात, की नाही म्हणजे तेच सांगितलं, की अशा-अशा पद्धतीचा त्रास होतोय किंवा डॉक्टरांनी सांगितलं, मी स्ट्राँग आहे, मला नाही होणार." आणि मग अशा प्रकारच्या लोकांना मग पुढे जाऊन खूप मॅसिव्ह गोष्टी होऊ शकतात, की नाही थोडीशी ॲसिडिटी झाली आहे मला. होईल, ठीक होईल. थोडं डायजेस्ट केलं की थोडं हे औषध घेतलं की बरं होईल. केमिस्टकडे जाऊन ते घ्यावं. घरच्या घरी उपाय करावा. पण डॉक्टरकडे सिम्प्टम्स घेऊन जाणार नाही. हं. कारण छोटे-छोटे सिम्प्टम्स पण कधी मोठा आजार निर्माण करू शकतात. म्हणून आपण खूपदा ऐकतो की ही व्यक्ती एकदम फिट होती. पण हे अचानक त्यांना मॅसिव्ह काहीतरी झालं आणि अटॅक आला. यंग-यंग लोकं आपण पाहतोय. पण हे सगळे मी स्ट्राँग आहे किंवा मी ते इग्नोर करणारे, पोस्टपोन करणारे, अव्हॉइड करणारे, अशा प्रकारचे लोकं असतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की करू नये. योग्य वेळी ज्यावेळी तुम्हाला त्रास होतो, प्रथम लक्षण दिसायला लागल्यावर डॉक्टरचा सल्ला घेणं हा फार इम्पॉर्टंट आहे. सायन्स खूप पुढे गेलेला आहे. तर इग्नोर करू नका, पोस्टपोन करू नका. डॉक्टरची अपॉइंटमेंट वेळेवर घ्या. डॉक्टरने सांगितलेल्या तपासण्या करून घ्या. तपासण्यात जे काही आलं, तर तुम्हाला अर्ली डायग्नोसिस होऊ शकतं. आणि आमच्याकडे येणारा इतका वर्ग आपण 43 इयर्सपासून आपण हे काम करतोय. हं. 43 वर्षात आम्ही खूप गोष्टी पाहिल्यात, की ज्यांनी टेस्ट करायला घाबरतात, मग पुढे जाऊन काहीतरी वेगळं होतं किंवा ज्यांनी टेस्ट केल्यानंतर अर्ली डायग्नोसिस होतं. हं. अर्ली डायग्नोसिसमुळे काय होतं, की लवकर डायग्नोसिस झाल्यामुळे त्या आजाराचं निदान करून पटकन त्याच्यावर उपचार होऊन तो माणूस बरा होतो. हल्ली म्हणतात ना, की कॅन्सर झालाय, पण त्याचं लवकर निदान झालं, त्यामुळे तो बरा झाला. बरा झाला. आणि काहींचे ते खूप दिवस गेले तरी ढकललं त्यांनी आणि मग ते माहीत नाही पडलं. हार्टच्या बाबतीत आहे. लवकर निदान झालं, तर आपल्याला ते त्याच्यावर उपाय करता येतो. कुठलाही आजार असो, तो जर अर्ली डायग्नोसिस झाला, तर त्याच्यावर उपाय चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर बरे होऊ शकतात. आता आमच्याकडे येणारे पेशंट्स असतात गुडघेदुखी हं. किंवा मणक्यांचे आजार. हं. आता गुडघेदुखीच्या लोकांमध्ये लोकं पण गुडघेदुखीसाठी डिजनरेशन झालेलं असतं, गुडघा दुखत असतो, त्याला गुडघा बाक आलेला असतो, तरीसुद्धा त्याचे एक्स-रे काढायला नाही जात, डॉक्टरकडे पण जात नाहीत. काहीतरी मलम लावतात, कुठेतरी काहीतरी बघतात. आजकाल ते Google किंवा वेगवेगळ्या
ॲडव्हर्टाइजमेंट चालतात. तिकडनं औषधं मागवतात. बरोबर. कुठले तरी लेप मागवतात. आमच्याकडे असे पेशंट आलेले की ऑनलाईन मागवलंय किंवा कुठल्यातरी WhatsAppमध्ये काहीतरी दाखवलंय. हं. ते करतात आणि मग पाय असा जखम होते, सुजतो, लाल होतो. अशा पद्धतीचे पेशंट आम्ही तुम्ही काय केलंय? म्हणे आम्ही घरी उपाय केले. ते WhatsAppवर आलं होतं किंवा ते Instagramवर किंवा YouTubeवर दाखवलं होतं. ते आम्ही घरी केलं आणि मग ते भयंकर प्रकार होऊन जातो. तर अशा पद्धतीने काहीतरी करत बसतात. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम? मला सांगा एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे किंवा एखाद्या फिजिशियनकडे तुम्ही गेलात, एक सल्ला घ्यायला, किती पैसे घेणार मला सांगा तुम्ही? तुम्ही सांगा. किती पैसे घेत असेल? ₹500, ₹1000, बरोबर. ₹2,000. ठीक आहे. पण तुम्हाला सल्ला तर मिळेल की तुम्हाला काय झालंय? हं. पण तेच जर तुम्ही अव्हॉइड केलं, नाही केलं आणि एकतर काहीतरी करत-करत हजारो रुपये तुम्ही खर्च करताय. अरे काही लोकं काय करतात, की तिकडे ना साताऱ्याला एक माणूस आहे. तो ना काय करतो, तो असा काहीतरी कमरेला असं लाथ मारतो आणि तो बरं करतो. तो आहे ना, तुम्ही तिकडे कोल्हापूरच्या ठिकाणी ना एक जण आहे, तो असा काहीतरी जडीबुटी देतो आणि तो बरा करतो. आणखी तिकडे जाणार तो तिकडे काहीतरी एक वेगळं करतो, की तो डोक्यावर काहीतरी लादी ठेवतो आणि तो बरं करतो. म्हणजे लोकांना बरं होण्यासाठी चमत्कार पाहिजे. तुम्ही अचानक आजारी पडलात का? नाही. तुम्ही आजारी पडलात कारण त्याला अनेक वर्ष झाली. तुमचे गुडघे झिजले, तुमचे गुडघे वाकडे झाले, तुमचा गुडघा मुळपत नाही. याला 5 वर्ष, 10 वर्ष झाली. तुम्ही का चमत्काराची अपेक्षा आणि शिक्षित लोकं, हं. मी अशिक्षित नाही म्हणत आहे. शिक्षित लोक हे जास्त करतात. आणि मी तुम्हाला एक सांगतो, की यामध्ये जर खर्चाचा विचार केला, तर ते गाडी करून जाणार. त्या गाडीचा खर्च करतात. तिकडे काही नाही, तिकडे ₹100 घेतात, ₹500 घेतात. अरे पण तुमचा जायचा यायचा खर्च 10,000, 15,000 राहण्याचा खर्च. आणि तिकडे जाऊन तुम्ही चमत्काराची अपेक्षा करता. पण इकडे तुम्ही जर पैसे सांगितले तर नाही. त्यांना तेवढे पेशन्स नाहीयेत. तर आजकाल जर आपल्याला रिजनरेशन पाहिजे, आपला कुठला मणका सरकलाय, गुडघाचे जॉइंट्सचे पेन आहेत, तर त्याला रिजनरेशन पाहिजे. पर्टिक्युलर ट्रीटमेंट जर केली तर माणूस नीट होऊ शकतो आणि ट्रीटमेंट अशा पद्धतीची पाहिजे, की चमत्कारी नको. की ते सायन्सला आधार देऊन असलेली ट्रीटमेंट पाहिजे, जेणेकरून तो त्रास तुम्हाला परत तुमच्या पुढील आयुष्यात झाला नाही पाहिजे. हं. अशा प्रकारची उपाययोजना करणं आवश्यक असतं आणि ती उपाययोजना म्हणजे आम्ही चिकित्सामध्ये आल्यानंतर संपूर्ण आम्ही असेसमेंट करतो, संपूर्ण तपासणी करतो. तुम्हाला नेमकं काय झालंय ते पाहतो आणि त्याचं रिपेअरिंग सुरू करतो. रिपेअरिंग झाल्यानंतर परत ते दुखणं होऊ नये म्हणून आम्ही स्ट्रेंथनिंग सुरू करतो. ओके. मजबूत करण्यासाठी भर असतो. तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज या सगळ्या गोष्टी करून मग साधारण काही पेशंट जे बरे होतात, ते कायमचे बरे होतात आणि परत आपल्याकडे येत नाही. कारण हे मी सांगतो उदाहरण, कारण अनेक पेशंट जे आमचे जुने आम्हाला जेव्हा भेटायला येतात, ज्यांनी 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25-30 वर्षापूर्वी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि कधी ते दुसऱ्या पेशंट्सना घेऊन येतात, तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, "तुम्ही कसे आहात?" तो म्हणे, "मी एकदम फिट आहे, मला काही त्रास नाही." आणि ज्यांना सर्जरी सांगितली होती, चालता येत नव्हतं, उचलून आणलेले होते, असे सगळे पेशंट्स आज एकदम फिट आहेत. यावरून लक्षात येतं, की ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, या खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत, खूप चांगली एफिकसी आहे आणि याचा इफेक्ट लाँग टर्म राहतो. मला एकच म्हणायचं आहे या निमित्ताने, की चमत्काराची अपेक्षा नका ठेवू तुम्ही बरं व्हायला. हं? चमत्कार देव पण नाही करू शकत यामध्ये. बरोबर. तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट करायला पाहिजे. पण सर प्रॉपर ट्रीटमेंट म्हणताना पेशंटनी पण एक सातत्य ठेवलं पाहिजे असं नाही का अतिशय वाटत तुम्हाला? अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण सातत्याशिवाय काहीच शक्य नाही. बरोबर. तुम्हाला योगाभ्यास करायचा आहे, सातत्य पाहिजे. तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचं आहे, तर तुम्ही परीक्षेच्या आधी 10 दिवस अभ्यास करून नाही मिळणार. हं. तुम्हाला सातत्य नियमित अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला जे काही करायचं आहे, ज्यामध्ये प्रवीणता पाहिजे. जसं तुम्ही आता क्लासिकल डान्सर आहात, भरतनाट्यम वगैरे. हं. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वर्ष तुम्ही अभ्यास केला? 9-10 वर्ष तर बेसिक करायला लागतो. बेसिक करायला 10 वर्ष बरोबर. तुम्हाला लागली. त्यामध्ये नियमितता होती. हो. बरोबर गाणाऱ्यांचं बघा तुम्ही क्लासिकल सिंगर्स किंवा सकाळी उठून रियाज करावा लागतो. बरोबर. लता मंगेशकर, आशा भोसले सुद्धा त्या म्हणाल नाहीत, की मी आता सर्वोच्च गायिका आहे, तर मी सकाळी उठून रियाज नाही करणार. हं. मी डायरेक्ट येईन तिथे आणि मी गाईन. असं तर तुम्ही कधीच नाही केलं ना. रियाज करणं, प्रॅक्टिस करणं हे करायलाच पाहिजे. तर ती जी नियमितता आहे, ती असायलाच पाहिजे पेशंटमध्ये. जर तुम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं आहे आणि आपलं आयुष्य जे इम्पॉर्टंट आहे, जे जे आपल्याला काय म्हणतात, की मानवाचं जे आयुष्य मिळालेलं आहे, ते आयुष्य आपल्याला उगीचच मिळालं. कितीतरी योनींनंतर आपल्याला हे मनुष्याचा जन्म मनुष्याचा मिळाला. जन्म मिळालेला आहे. बरोबर.
तर तो आपल्याला काहीतरी उद्देशाने देवाने दिलेला आहे. तर त्यामुळे आपण आपल्यावर पण काम करावं आणि आपलं आयुष्य सुधारलं, तर आपण लोकांसाठी सुद्धा काम करावं. आपण सगळे जे आलो तो देण्यासाठी आलो. आपण सर्व्ह करण्यासाठी आलेलो आहे. मनाचा जो मनुष्य जन्म आहे, हा सर्व्ह करण्यासाठी आहे, स्वतःसाठी नाहीये. पण तुम्ही खूप गोष्टींमध्ये स्वतःला पण बिघडवताय आणि समाज पण बिघडतोय. त्यामुळे स्वतः फिट राहिले, आनंदी राहिले आणि शांत राहिले, पीसफुल राहिले, आध्यात्मिक वातावरणात राहिले, तर तुम्ही लोकांचं भलं करू शकता आणि ह्या जगाचं कल्याण करायचं जसं पसायदानात ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. बरोबर. या जगात आपल्याला विश्वाची प्रार्थनाच आहे. हे विश्वची माझे घर आणि त्या विश्वाला आपल्याला जर चांगलं ठेवायचं, एकम ठेवायचं, तर आपल्याला सेवा करणं हे इम्पॉर्टंट. सर तुमच्याकडे WWF मधले काही रेसलर्स आले होते? हो. काय आहे ती गोष्ट? 2002 साली इंडिया हं. टूरला WWE रेसलर्स आले होते हं. आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायचा मोका मिळाला. हं. जिथे त्यांचं जे मॅच असते, जिथे ते शो करतात, हं. त्याच्या बॅक साईडला आम्ही कंप्लीट सेटअप केला होता बरं. आणि तिथे त्यांना कायरोप्रॅक्टिक, ॲक्युपंक्चर आणि वेगवेगळे मसाज ते जनरली सेटअप ठेवायला लागतो, हं. फिजिओथेरपी वगैरे. हं. पण जनरली तिथे ते ट्रीटमेंट घेत नाहीत. हं. पण यावेळी काय झालं, की त्यांचा एक जो चीफ रेफरी आहे, हं. चार्ल्स रॉबिन्सन म्हणून, बरं. तर त्याला अंडरटेकरची लाथ बसली होती मांडीला आणि त्याचा मांडीचा स्नायू समोरचा दुखावला होता, क्वाड्रिसेप मसल, आणि त्याला चालता येत नव्हतं. तो लंगडत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, की असं-असं आहे, बघता का म्हणून. मी म्हटलं, "ठीक आहे, बघ." मग मी त्याला पाहिलं, तर त्याला बऱ्यापैकी रेक्टस फेमोरिसचा जो मसल आहे, तो त्याचा अफेक्टेड होता. मग मी त्याला ॲक्युपंक्चर केलं, फेशिया, आणि काही मॅन्युअल स्टिम्युलेशन दिलं त्याला. तर ते केल्यानंतर त्याला लगेच उतरलं. म्हटलं, "मला बरं वाटायला लागलं." तो आश्चर्यचकित झाला. मी 6 महिने ट्रीटमेंट घेतोय आणि मला पहिल्यांदा बरं वाटलं. तर मला गुरु इच्छा, गुरुचं कृपा आहे म्हटलं. आणि मग त्याने काय केलं, त्याने आत जाऊन सगळ्यांना सांगितलं आणि मग माझ्याकडे सगळे रेसलर्स यायला लागले. मग त्याच्यामध्ये ट्रिपल एच आला, केन आला, बुकर टी आला, रॉब व्हॅन्डम आला, रेवन आला, टेस्ट आला. असे सगळे एक रेसलर, 14 रेसलर्स रांगेत आले आणि सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेममध्ये आराम मिळाला. तर ही खूप मोठं काम आपण त्यावेळी केलं आणि याची जे बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा आली, की वॉव! अशा पद्धतीने इंडियातल्या आणि एखाद्या व्यक्तीने या अशा रेसलर्सना ट्रीट केलं आणि त्यांना बरं वाटलं. त्यांचा जो चीफ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर होता, तो मला भेटायला आला आणि तो म्हणाला, की "असं काय केलं तू यांना बरं वाटायला लागलं?" की की म्हणे, "इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही टॅलेंट आहे, हं. हे आम्हाला पाहायला मिळालं. आम्हाला खूप बरं वाटलं." वॉव! तर ते खूप छानपैकी आपल्याला संधी मिळाली होती, की त्यांची सेवा करायची. सर विराट कोहलीला सुद्धा तुम्ही ट्रीट केलंय. हो. ते काय होतं हो, विराट एक्झॅक्टली? कोहलीला ट्रीट करायचं आपल्याला संधी मिळाली होती. हं. त्यांना रिस्टचं पेन आलं होतं हं. आणि त्यावेळी ते 3rd का 4th IPL खेळत होते हं. आणि खारच्या क्लिनिकमध्ये ते आले. त्यावेळी ते इतके फेमस नव्हते. पण त्यांना बॅटिंग करता येत नव्हती, त्यामुळे खूप पेन होतं. त्यामुळे मग त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाशा, ॲक्युपंक्चर आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या आणि साधारणतः एक 3 आठवड्यामध्ये ते पूर्णपणे बरे झाले आणि मग परत बॅटिंग छानपैकी करायला लागली आणि आज तुम्हाला चित्र दिसतंय. त्यात आमचा सुद्धा छोटासा खारीचा वाटा. खारीचा वाटा असं म्हणायला हरकत नाही. अतिशय शांत व्यक्ती. म्हणजे काही बोलणं नाही, काही नाही. तुम्ही काय एक शब्द बोलाल तर ते तरीसुद्धा 4 वाक्य आपण बोलाल तर ते एक शब्द हो की नाही. आणि ती व्यक्ती तुम्हाला दिसते किती अग्रेसिव्ह आहे. येस. तेव्हा मी ते पाहिलेलं आणि त्याला खेळताना पाहिलं. खूपच फरक आहे. फरक आहे. पण अतिशय शांत आणि खूप छान व्यक्ती. तुम्ही पेशंटचे प्रकार सांगितलेत, सातत्याविषयी इतकं छान बोललात. तर पेशंटच्या प्रकारांमध्ये आजकाल वाढणारा एक मी ज्याला म्हणेन एक जीवनशैलीमुळे झालेल्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे डायबिटीज आणि दुसरं म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉजचा खूप त्रास बायकांना आता व्हायला लागलाय. शरीराची झीज होणं आणि हे सगळं बायकांचं आता तर 40शी मध्येच यायला लागलं, जे पूर्वी 50शी नंतर हो. येत होतं. तर आपल्या थेरपीजमुळे आपण बायकांच्या या हेल्थबद्दल काही काम करू शकतो का? या थेरपीचा उपयोग होतो का? हो, नक्कीच. म्हणजे हल्ली स्ट्रेस लेव्हल एवढी वाढलेली आहे ना, आणि जो आहार आहे, जो बाळंतिणीला तो मिळायला पाहिजे असतो, जी रेस्ट मिळायला पाहिजे असते, त्या सगळ्या गोष्टी हल्ली होत नाहीत आणि त्यामुळे जो मेनोपॉजचा जो पूर्वीचा काळ होता 45, 50, 55, तर तो आता येऊन 35-40च्या आसपास हं. आलेत. आणि मग लवकर मेनोपॉज झाल्यामुळे मग शरीराची हानी होते, कॅल्शियम डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी, स्नायूंची
डेफिशियन्सी, जॉईंट्सची, बोनची डेफिशियन्सी ही लवकर व्हायला लागते. कारण हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो. त्यामुळे अशा वेळेला एक तर सुरुवात मेनोपॉजच्या आधीच होते. कारण ज्यावेळेला डिलिव्हरी होते, त्याच वेळेला आपले लिगामेंट्स खूप सैल होतात. स्नायू संस्था सगळी सैल झालेली असते. त्याची पुनर्बांधणी ही होत नाही. आणि ती पुनर्बांधणी करण्यासाठी पूर्वीच्या काळी वेगवेगळे शेक करणं, मसाज करणं, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आहार असायचा एक पौष्टिक. वाताचं प्रमाण शरीरात वाढू नये म्हणून काही आहार असायचे. पण हल्ली लगेच तुम्ही वाऱ्यावर जाता, एसीत जाता, रेस्टॉरंटमध्ये जाता. आज तुम्ही पाहिलं असेल की आपण रेस्टॉरंटमध्ये जातो, तिथे लहान बाळाला घेऊन ती बाळंती राहिलेली असते आणि मग ते एक्सपोज झालेले असते बाहेरच्या वातावरणामध्ये आणि त्यामुळे शरीरातला वात वाढतो. वात वाढला की जॉईंट पेन आणि मस्क्युलर पेन होणार आहे बरोबर. आणि मग स्नायू क्षमता तुमची वीक होत जाणार आहे. आणि त्यामुळे मग मी काय करते, मग कुठेतरी जाऊन मग वेगवेगळ्या मशीन्सवर जाऊन माझं वेट कमी करायचं. हे प्रकार पण तसं नाही होत ते. असं शक्य नसतं. त्यामुळे एक प्रोसेस जो होता पूर्वी तो आपल्याला फॉलो करायला पाहिजे. ते झालं की मग पुढे मेनोपॉज वगैरे जे आहे ते प्रॉपर ती सिस्टम होऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला नियमित व्यायाम, बाळंतिणीचा मसाज, बाळाचा मसाज, आहार, ओ म वा वा जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर केस म्हणजे डोकं डोकं बांधणं, बांधून. कान बांधणं, गळ्याकडचा भाग बांधणं, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तर त्यामुळे आपल्या शरीरामधलं वात, पित्त आणि कफाचा बॅलन्स होऊ शकतो. आणि मी मगाशी जसं म्हटलं, की एक्सटर्नल पॅथोजेनिक विंड, कोल्ड, हीट आपल्या बॉडीमध्ये येत नाहीत आणि मग आपण आजारी नाही पडत. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मेनोपॉजमध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे, की मूड स्विंग्स होतात, मन स्थिर नसतं. तर त्यावेळी आपल्याला मेडिटेशन करणं किंवा वेगवेगळे ट्रीटमेंट्स करणं. आता ह्या पंचकर्मासारख्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, ह्या प्री मेनोपॉझल किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये जर घेतल्या, तर खूप चांगले असतं. आपल्या चिकित्सामध्ये कंप्लीट पंचकर्म आयुर्वेदिक होतं. आयुर्वेदिक फिजिशियन्स आपल्याकडे असतात सीनियर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्युपंक्चरसारखी ट्रीटमेंट आहे. ती अतिशय उत्कृष्ट आहे. या काळामध्ये मेनोपॉजच्या काळामध्ये. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल, हॉर्मोनल जो इम्बॅलन्स असतो तो बॅलन्स करणं. त्यानंतर शरीरामध्ये जी हानी होत चाललेली असते, ती नीट करणं. आणि शरीराची जी हानी आहे ती भरून काढण्यासाठी ॲक्युपंक्चर खूप चांगलं काम करतं. म्हणजे बोन हेल्थ असो, मस्क्युलर हेल्थ असो, याच्यासाठी खूप छान. म्हणजे झोप येणं, झोप चांगली येण्यासाठी, सायकॉलॉजिकल जो इफेक्ट आपल्याला पाहिजे असतो, मन शांत करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी अतिशय चांगलं असतं. आणि अशा वेळी काय असतं, स्त्री जेव्हा चिडचिड करायला लागते, तेव्हा सगळ्यांना वाटतं की ती उगीच चिडचिड करते. तू गप्प बस, गप्प बस. पण स्त्रीला एक तो मेनोपॉझल असतो, त्याला इतर काही स्ट्रेस असतात. त्यामुळे त्या स्त्रीचं ऐकणं फार इम्पॉर्टंट असतं. ती जे म्हणते तिचं फक्त ऐका, असं मी नेहमीच सांगतो, की तुम्ही तिला सल्ला नका देऊ, तिला काही सांगू नका. तिचं फक्त ऐका. तिला ऐकणारं आजूबाजूला पाहिजे असतं. तेवढं तिला मिळालं, की तिला खूप बरं वाटतं. ती शांतपणे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला देऊ शकते. करेक्ट. म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे तुम्हाला, मग तुम्हाला 4 वेळेचा स्वयंपाक सुद्धा ती न थकता करून देऊ शकते. आनंदाने. अगदी पण खरं. फक्त तिला सल्ले नको. तिला तिचं वेळच्या ऐका. वेळी डॉक्टरकडे समजा तिने काही दुखणं सांगितलं, तर तिला डॉक्टरकडे न्या. कारण ती बिचारी आयुष्यभर तिला ताप असो, सर्दी असो, दुखणं असो, सकाळी उठून सगळ्यांसाठी करते. वेगवेगळ्या लोकांसाठी करते. मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सगळ्यांच्या जी आवडी-निवडी पुरवत असते. तर तिला जेव्हा दुखणं होतं, त्यावेळी तिला त्वरित डॉक्टरकडे नेऊन जरी ती म्हणाली, की नको, स्त्री कधीच तुम्ही ते म्हणत नाही. केलं पाहिजे. स्त्री कधीच म्हणत नाही, की बाबा दुखत असेल तर, "नाही, नाही, नाही, माझं नको, तुमचं बघा. मी ठीक आहे, मी ठीक आहे." ती नेहमीच अशी करत असते. पण तिला जबरदस्तीने न्या, डॉक्टरकडे न्या. तिला औषधं गोळ्या द्या, तिची तपासणी करून घ्या आणि पुढे जाऊन तिचे जे वेगवेगळे आजार आहेत, ते वेळेस कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि ती तुमची आणखी सेवा करू शकते नक्कीच. आणि घर आणखी आनंदी राहू शकतं. त्यामुळे घरातल्या स्त्रीकडे सगळ्यांनी तिच्या तब्येतीकडे बघणं फार इम्पॉर्टंट आहे, असं मला म्हणायचंय. सर मेनोपॉजमध्ये बायकांना येणारा मेजर कन्सर्न आहे एक हॉट फ्लॅशेस, कॉन्स्टिपेशन आणि ब्लोटिंग आणि काही वेळेला स्किनचं पण त्यांना होतं. यासाठी आपण असे काय उपाय करू शकतो? याच्यासाठी एक ॲक्युप्रेशरमध्ये एक चांगला उपाय आहे. हं, एक बिंदू आहे. हं, आपण हे हात असा फोल्ड करावा हं. आणि ही जी क्रीज येते, कुठलाही हात सर? कुठलाही हात, ओके. डावा, उजवा कुठलाही हां, घेऊ शकतो आणि ही जी क्रीज येते, या क्रीजचा जो हा एंड आहे, हां. इथे असं अंगठ्याने आपण असं गोलाकार दाबून असे साधारणतः 10 काउंट करायचे
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सोडायचं, परत 10. हं. असं साधारण 50 वेळा. ओके. म्हणजे 10 काउंट असे 5 50 वेळा. अच्छा 5 वेळा. म्हणजे अच्छा. 50 झाले. 50 अशा हां. प्रकारे दिवसातून 2 वेळा ते 3 वेळा हं. जर आपण हे केलं, तर आपल्याला हे हॉट फ्लशेस किंवा कॉन्स्टिपेशन, स्किन इची होणं, हं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा हा बिंदू आहे. हं. हा होमिओस्टॅटिक पॉइंट आहे हं. आणि शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढवतो आणि हॉट फ्लशेससाठी सुद्धा अतिशय चांगला आहे. ओके. तर त्यासाठी हा अतिशय उत्तम बिंदू आहे. तर हा आपण अशा पद्धतीने केला तर हं. तो फायदा आपण इकडे पण करू शकतो. ओके. म्हणजे अशा हात पद्धतीने. कुठलाही फक्त तो कुठलाही पॉइंट हो. पकडायचा फक्त आणि हा ते पॉइंट हां. पकडायचा. अतिशय उत्तम पॉइंट आहे आणि हा जर केला तर खूप छानपैकी त्याचा फायदा होऊ शकतो. मग याचा ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी म्हणजे लो असेल तर हा नॉर्मल होईल, हाय असेल तरी नॉर्मल होईल. ओके. तुम्हाला खूप घाम येत असेल तरी सुद्धा तो बॅलन्स होईल. हं. डायबिटीससाठी चांगला पॉइंट आहे. ताप कमी करणं म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा हा चांगला आहे, की जास्त ताप असेल, फिवर कमी होत नसेल, तरी सुद्धा हा बिंदू अतिशय उत्तम चांगलं. बिंदू आहे. त्यामुळे हा बिंदू या पद्धतीने करावा हं. आणि तो 3 वेळा, 4 वेळा दिवसातून केला, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मग साधारण तुम्ही 2-2 तासाच्या अंतराने सुद्धा ते करू करू शकता. शकता. आणि मग ब्लोटिंगसाठी? ब्लोटिंगसाठी सुद्धा हा पॉइंट अतिशय उत्तम आहे. हां. पण ब्लोटिंगसाठी सुद्धा आपण अ, हा जो ओठाच्या खाली एक पॉइंट आहे, हं. इथे. हा जो पॉइंट आपण असं बोटांनी असा फिरवला, तर हा ब्लोटिंगसाठी अतिशय चांगला पॉइंट आहे. वॉव! याने सुद्धा ब्लोटिंग कमी होऊ शकते. हे सुद्धा असंच 10 वेळा, पण 30 करायची काउंट. 50 टोटल हां. 30. 30 हे टोटल 3दा 30 थोडक्यात काउंट केलं 10, तर त्याच्यासाठी 10 आणि 10. हो. हां. त्याने सुद्धा ब्लोटिंग कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपला जो हाताचा पंजा आहे, तो आपल्या काखेत ठेवायचा हं. आणि असं दाबायचं काख ओके. पूर्णपणे. हां. याने सुद्धा आपलं ब्लोटिंग त्याच्यानंतर पोट आपलं डिस्टेंड होतं, जड होतं, हां. डायजेशनचे प्रॉब्लेम्स, कॉन्स्टिपेशन, गॅसेस याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणजे हा इकडे घेऊ शकतो किंवा आपण इथे हा पंजा ठेवायचा आणि कप हा करायचं. पूर्ण असा कप ठेवून ओके. हा असा हात बघा आता माझा पुढे जात नाही, हं. असा दाबायचा. ओके. मग याने सुद्धा त्याचा फायदा म्हणजे पोटाचे सगळे जे आजार आहेत त्याच्यासाठी हे दोन्ही बिंदू आणि मग हे किती अतिशय. वेळा करायचं? हे आपण करून एक साधारण 10 काउंट थांबायचं हं. आणि मग सोडून द्यायचं. असं एकदाच कर. अच्छा, हे एकदाच करायचं. एकदाच. हे 3दा करायचंय आणि हे आपण 50 हां, म्हणजे 5 हां, वेळा हां. म्हणजे करायचं. एकदा इथे 10 काउंट हां. आणि एकदा इथे 10 काउंट. ओके. हे एकदा करायचं. वाह! त्याच्यासाठी पोटाच्या आजारांसाठी अतिशय उत्तम असा उत्तम आहे. हे उपाय आहे. तर बायकांनी खरं तर हे घरच्या घरी करायला ट्रेनमध्ये प्रवास हो, करताना अगदीच आपण हे करू शकतो. हो. म्हणजे औषधं आहेतच, पण त्याच्या अरे गंमत बरोबरीने म्हणून हे सांगतो, लहानपणी तुम्हाला इथून आवाज काढायचे माहिती हो, हो, हो. मी आता म्हणणारच हे सर मगाशी, की लहानपणी आपण काढून तर त्याचा दाखवायचा. बघा म्हणजे ती गोष्ट किती महत्वाची होती, हं. की पूर्वी लहानपणी आपल्याला आपण जी गंमत म्हणून करायचो तो आपला खरा उपाय असायचा. हं. गॅसेस, ब्लोटिंग आणि याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण कान पकडून उठाबशा काढायला लावायचे बरोबर. शिक्षक. ते हां. सुद्धा ब्रेन बॅलन्स करण्यासाठी तो उपाय असायचा. उठाबशा काढणं. हां. उठाबशा काढणं. ह्याने ओह! सुद्धा मेंदू शार्प होतो आणि कारण हे कानाचे बिंदू त्यामध्ये इथे आहे, हा जो कानाची पाळी आहे, हा आपला ब्रेन आहे. बरं. हा ब्रेनचं मायक्रो सिस्टम आहे इथे. कान हा पूर्णपणे एक शरीर आहे. आपलं जे बाळ असतं, जे मातेच्या पोटात तशा शेपमध्ये हे कान आहे आपलं. बरोबर. त्यामुळे त्याचे पाय वरती आणि इथे आपलं धड आणि इथे हे डोकं आणि फेस. त्यामुळे हे आपलं ब्रेन आहे. त्यामुळे हे पकडून जेव्हा ते असं उठाबशा काढायचे, तेव्हा मग क्रॉस हात ठेवायचे आणि आता याच्यावर सुद्धा रिसर्च आलेला आहे. ब्रेन योगा म्हणून. वॉव! म्हणजे तुम्ही बघा आपले शिक्षक जे गोष्टी करायचे किंवा आपल्याला छडी मारायचे आहेत पंजावर, हां. तर इथे सुद्धा सगळे बिंदू आहेत ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरमध्ये आणि ते स्टिम्युलेट व्हायचे आणि त्यामुळे ती मुलं शिस्तीत वागायला लागायची. तर मी खूप हुशार आहे. कारण मी खूप उठाबशा काढल्यात आणि मी खूप मार खाल्लाय. पण खरंच सर, मी मगाशी तुम्ही म्हणालात तसं अ, अनेक आपल्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे आता लोकं काय विचार करतात माहीत नाही. पण असं म्हणतात दागिने पण घालणं हो. हे सौंदर्याच्या पलीकडे त्याचा उपयोग आहे. जसं खूप, पायात खूप, खूप, चांदी किंवा खूप. असं एकदम बरंच काय. बरोबर, खरं आहे बरोबर. काय सर? अगदी खरं आहे. हां. कारण पायामध्ये सोनं नाही घालत. बरोबर. तुम्ही बघितले जोडवे चांदीचेच असायचे. हं. कारण पायाकडची बाजू जी आहे,
ती शांत पाहिजे, हम्म. ती कूलिंग इफेक्ट देणारी पाहिजे. हम्म. आणि वर आपल्याला आपण सोनं घालतो नाकामध्ये, कानामध्ये, तिथे आपल्याला टोनिफिकेशन पाहिजे असतं, हम्म. म्हणजे आपल्याला वाढ पाहिजे असते. हम्म. शांत करणं आपल्याला पंजाकडे पाहिजे असतं. हम्म. त्यामुळे कानामध्ये जेवढे काही आपले बिंदू आहेत, समजा हा वरचा जे आपण घालायचो बुगडी. कानामध्ये हा. बुगडी, तो ॲलर्जी पॉइंट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची स्त्रीला ॲलर्जी व्हायची नाही. त्यामुळे ॲलर्जीपासून तिचा बचाव व्हायचा. हां, आणि आता आपल्याला सेडझाईन वगैरे खावं लागतं हम्म. ॲलर्जी. हां, तर त्या काही गोष्टी खायला लागायच्या नाही. तर ते ते होतं. इथे सुद्धा डोळ्यांचा पॉइंट आहे. त्यामुळे डोळे शार्प राहायचे. इथे स्ट्रेस पॉइंट आहे. त्यामुळे भूक कमी होऊन वजन कमी राहणं याच्यासाठी हा बिंदू आहे. त्यामुळे हा पण कुठला हा? हा बिंदू बाहेरचा. ओके. हां. ओके. आणि याच्यामध्ये आपले जे हॉर्मोन्स पासून ते आपलं स्टिरॉइड म्हणजे कॉर्टिझोल, हा. तर ते ते बॅलन्स राहण्यासाठी हा बिंदू आहे. ओके. त्याच्या आतमध्ये वेगवेगळे बिंदू आहेत. लंग्ससाठी, स्टमकसाठी, हे जेवढे काही बिंदू इथे आलं. इथे सुद्धा स्किनचे डिसऑर्डर होऊ नये म्हणून बिंदू आहे. इथे मानेसाठी बिंदू आहे. इथे गुडघ्यासाठी बिंदू आहे. तर जितकी काही कानाची, जितके काही आपण पूर्वीच्या स्त्रिया जे काही आभूषणं घालायचे, त्यामागे सायन्स होतं. म्हणजे नाकामध्ये सुद्धा वेगवेगळे बिंदू आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सायनसपासून ते अस्थमापासूनच्या गोष्टी. आता हे नाक गोंद इथे करणं, अस्थमा व्हायचा नाही पूर्वीच्या, दमा व्हायचा नाही पूर्वी. सर्दी, सायनस यासारखे आजार व्हायचे नाही. आणि पायात पण जोडवी पायात घालण्यामागे पण जोडवी घालण्यामुळे पैंजण. हा. हां, म्हणजे डायजेशन चांगलं राहणं, पित्ताचा त्रास न होणं. म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं जे पहिलं बोट आहे, हम्म. त्या बोटामध्ये जर आपण जोडवी घातली किंवा त्याच्या बाजूच्या, तर त्याने पित्ताचा त्रास नाही व्हायचा आणि डायजेशन चांगलं व्हायचं. हो. पित्त वर येणं, ते सगळ्या गोष्टी व्हायच्या नाहीत. ते ब्लोटिंग वगैरे होणे, या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही. वा. कंबरदुखीसाठी सुद्धा जोडवी घालणं, सायटिका नाही व्हायचा. आणि लिव्हरची एनर्जीसाठी अंगठा, हम्म. अंगठ्यामध्ये जर काय घालत असेल हम्म. कुठलं, तर अंगठ्यात पूर्वी घालायचे का? घालायचंय. हो हां. हो मग घालायचंय तो ना. जो प्रकार होता तो लिव्हरसाठी अतिशय उत्तम आहे. वाव. त्यामुळे ते लिव्हरची एनर्जी बॅलन्स राहायची. पूर्वीचे लोकं खडावा घालायचे, माहिती आहे तुम्हाला, साधू, हो हो. ज्याला आपण काय म्हणतो, पादुका पादुका म्हणतो. पादुका. आणि त्याला काय असतं, एक ते लाकूड वरती. आणि हा. वरती. तर ते पकडण्यासाठी ते अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट लागतं. हम्म. आणि त्यामुळे ते इथे ते येते ते बरोबर. बरोबर. इथे बरोबर लिव्हर आहे. छान. आणि लिव्हरची एनर्जी ही नेहमी खालून वर जाते. बर. जे एनर्जीचा जो फ्लो असतो, अँटी ग्रॅव्हिटी. हां, अँटी ग्रॅव्हिटी असते आणि ती मेंदूत जाते. त्यामुळे ती एनर्जी जर शांत ठेवायची, म्हणजे त्यांना पूर्वीच्या योगी पुरुषांना काय लागायचं, त्यांना मन शांत पाहिजे, डिस्टर्ब माइंड नाही पाहिजे. त्यासाठी ते खडावा घालायचे. खडावा घातल्यामुळे, पादुका घातल्यामुळे ती एनर्जी बॅलन्स राहायची, ती डोक्याकडे जायची नाही. आणि एक्सेस एनर्जी न गेल्यामुळे ते शांत असायचे. मन शांत असायचं. ते ध्यानाला चांगलं बसू शकायचे. त्यामुळे ते ते वापरायचे. आ असं त्यामागे सायन्स होतं. ते का वापरायचे? तर त्या पद्धतीमुळे ते शांत राहायचे. आता लिव्हरची एनर्जी जर खूप वाढली, तर स्ट्रोक येऊ शकतो. पॅरालिसिस होऊ शकतो. कारण ती फ्लेअर्स अप होते. आग जशी वर जाते, जेव्हा ज्वाला भडकते, तशी ती लिव्हरची ज्वाला वर जाते. तर ती शांत ठेवण्यासाठी तो बिंदू आहे इथे, अंगठा आणि त्याच्या बाजूच्या मध्यभागी असा. बेचकी सारखं जे आपण बेचकीसारखं जे आहे हा. पायामध्ये, हम्म. तो बिंदू आहे. तर तो बिंदू अतिशय महत्त्वाचा आहे. त्या बिंदूला जरी रोज असं घर्षण केलं आणि मसाज केला, तरी आपल्याला लिव्हरची एनर्जी खूप चांगली राहील आणि माणूस फ्रेश, ताजातवाना राहू शकतो. लिव्हर इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. येस येस. त्यामुळे ब्रेनसाठी सुद्धा आणि सगळ्यासाठी, मेमरीसाठी, डायजेशन, तुम्हाला बारीक राहायचंय, सगळ्या गोष्टींसाठी अतिशय उत्तम आहे. सर, हे तर झाले आपल्या सगळ्यांचे प्रश्न. पण जेनझीजना पण आता खूप प्रश्न आहेत. त्यांना रेसिंग थॉट्स आहेत आणि त्यांचे हो. शब्द पण एकदम वेगवेगळे आहेत सगळे. रेसिंग थॉट्स आहे, त्याच्यानंतर त्यांना डिझीनेस आहे, स्लीपिंग डिसऑर्डर्स आहेत, त्यांना ब्रेन स्ट्रेस फॉग. मॅनेज आहे, ब्रेन फॉग आहे. या सगळ्यासाठी आपण काय सांगू शकतो? आणि हे नवीन निर्माण झालेले प्रश्न आहेत का आहेत तेच, आपण त्याला नवीन नावं दिलीत? नवीन त्याच्याबद्दल नावच तुम्ही दिलेली आहेत. प्रश्न तेच आहेत. नावं नवीन-नवीन गोंडस आहेत. त्यामुळे ते आपल्याला कळत नाही, की बाबा रेसिंग थॉट्स, आणि छान वाटतं रेसिंग ऐकायला. माइंड, ब्रेन फॉग. तर हे सगळं आहेच. म्हणजे मेंदूला आलेला थकवा, हं. नैराश्य, या सगळ्या गोष्टी तर आहेत. म्हणजे थकवा तर येतोच आता. सततचा विचार करून थकवा येतो. त्यामुळे
ब्रेन फॉगसाठी अतिशय महत्त्वाचा बिंदू आहेत, की जेणेकरून आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. अभ्यासामध्ये आपल्याला समजा अभ्यास करतायत मुलं, तर त्यावेळी त्यांना तो ब्रेन फॉग होतो. त्यावेळी मग त्यासाठी त्यांना कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. एक त्यावेळी ते एक सोपे उपाय मी सांगतो, हं. ते सगळे करू शकतात. आता ब्रेन फॉगसाठी आपण समजा इथे 4 बिंदू आहेत. तर इथे हा एक बिंदू आहे हं. ओठाच्या खाली. त्याला आपण अशा पद्धतीने हे केलं साधारणतः 8, 9, 10, 11, 12. हं. त्याच्यानंतर इथे ओठाच्या वर परत इथे 12 वेळा, परत हे दोन्ही भुवयांच्या मध्ये अशा पद्धतीने हं. 12 वेळा आणि जिथे हेअरलाईन सुरू होते हं. त्याच्या तिथेच अगदी बरोबर अशा पद्धतीने इथे म्हणजे हा जो 12 वेळा. पूर्ण पूर्ण 1, ही लाईन 2, फक्त हे 1, 1, त्याच्यानंतर 2, ओठाच्या वर, त्याच्यानंतर 3 दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि 4. आणि हेअरलाईनच्या तिथे. हं. हे 4 बिंदू 12, 12, 12 वेळा हे करायचे. त्याच्यानंतर इथे डोक्यावर बरोबर मध्यभागी इथे एक बिंदू आहे अतिशय तिथे 100 रक्तवाहिन्यांना जोडणारा बिंदू म्हणतात. हं? आणि त्याचं चिनी नाव आहे बायहुई म्हणून. बायगू. बायहुई. ओके. तर तो जो बिंदू आहे तिथे 100 रक्तवाहिन्या जोडल्या जातात. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट आहे ब्रेन फॉगसाठी. आणि इथे काय करायचं असं हाताची बोटं सगळी 5 एकत्र घ्यायची आणि अशा प्रकारे तिथे टॅपिंग करायचं मेंदूवर. येस. अगदी बरोबर करताय तुम्ही. ओके. अशा पद्धतीने 36 टाइम्स हं. तुम्ही इथे टॅपिंग करायचं. ओके. हे केलं, डोळे बंद ठेवायचे आणि टॅपिंग करत राहायचं. 36 वेळा तुम्ही टॅपिंग केलं की तुमचा ब्रेन फॉग कमी होणार. परत तुम्ही मीटिंगला बसू शकता, अभ्यासाला बसू शकता. जे काही तुम्हाला आळस आलाय, थकवा आलाय, मेंदूला थकवा आलाय, ड्रायव्हिंग करायचंय, जे काय करायचं या 2 गोष्टी केल्या, तर आपण परत सगळ्या गोष्टी परत माणूस एक नॉर्मल येऊ शकतो. हं. आणि मग त्यासाठी ड्रिंक्स घ्यायची गरज नाही. आहे हो. पण ते उपाय करण्यापेक्षा हे उपाय केले हां, नक्कीच म्हणजे चांगले. हा शॉट घ्या, तो शॉट नका घेऊ. वाह! वाह! आवडलं तर हा शॉट घ्या. हां. आणि अजून जे रेसिंग थॉट्स आहेत किंवा रेसिंग थॉट्समध्ये तुम्हाला आणखी एक मी उपाय सांगतो, की हं. त्यामध्ये खूप चंचलता वाढलेली आहे मनाची. एका जागी स्थिर नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे, की रात्री 11च्या सुमारास ही जास्त असतात. झोपायला जातो आपण 10-11ची जी वेळ आहे, त्यावेळेला हे थॉट्स जास्त होतात. कारण तेव्हा गॉल ब्लॅडर आणि लिव्हरची वेळ सुरू होते. बरोबर. आणि त्यावेळी थॉट्स आणि झोपायला गेली की माझ्या डोक्यात खूप विचार येतात. आणि मग दिवसभराचे विचार, राहिलेल्या कामांचे विचार आणि खूप अनेक काही गोष्टी आणि मग झोपच नाही लागत. तर त्यावेळेला पूर्वीच्या वेळी बघा कुठेही बाहेर जाताना पुरुष काय करायचे असा टिळा लावून जायचे. हं. अशा पद्धतीने टिळा लावायचे. तर ह्याने काय व्हायचं की रेसिंग थॉट्स आहेत ते कमी व्हायचे. म्हणजे जे धावणारं मन आहे हं. ते कंट्रोलमध्ये यायचं. पण जर तुम्ही आता टिळा नाही लावू शकत, फॅशन नाहीये ती. हं. मग आपण काय करायचं या बोटांनी असं अशा पद्धतीने 60 वेळा वर न्यायचं. हं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 झाले 7. अशा 60 वेळा करायचं. बरं. आणि मग तुम्ही झोपू शकता, मीटिंगला जायचं, मीटिंगला जा. शांतपणे तुम्ही गोष्टी हँडल करू शकता. एखादी सक्सेसफुल मीटिंग तुम्हाला करायची आहे, निगोशिएशन्स आहेत किंवा प्रेझेंटेशन आहे. तर त्याच्या आधी तुम्ही जर बसलात तुमच्या कुठेतरी, तर मला वाटतं याला किती एक 3 ते 4 मिनिटं लागतील. हं. 2 मिनिटंच लागतील मला वाटतं हं. जास्त होते ते. मग त्यानंतर तुमचे थॉट्स आहेत ते एका शांत होतील. कंट्रोलमध्ये जे तुम्हाला करायचं आहे, ते एक्झामच्या आधी करू शकता, झोपण्याच्या आधी करू शकता. कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीसाठी आणि ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की खूप डिस्टर्ब आहे, त्यावेळेला आपण हे करू असं शकतो. करू शकतो. त्यामुळे रेसिंग थॉटसाठी अतिशय उत्तम असं हे आपण करू शकतो. आजकालची जेनझी मुलं उशिरा झोपतात सुद्धा खूप. पलंगात विचार तर येतातच, पण झोपही येत नाही. मग बरोबर. आपण त्यांना स्क्रीन टाईम कमी करायला सांगतो, की बरोबर. झोपताना आजकाल बरेच वेळा सांगितलं जातं, की 1 तास तरी झोपायच्या आधी फोन नका घेऊ. बरोबर. पुस्तक वाचा हो, किंवा काय हो, करा हो. जेणेकरून. पण जर झोप यायला हवी असेल, तर असा काही कुठला हां. पॉइंट आहे म्हणजे का? स्क्रीन टाईमचं जो तुम्ही जे म्हणताय, स्क्रीन हं. टाईमसाठी अतिशय उत्तम असं तुम्हाला मी एक सांगतो, की आपण सतत मोबाईलवर, स्क्रीनवर असतो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर असतो आणि त्यामुळे खूप ताण आपल्या चेहऱ्यावर,
आणि आपल्या संपूर्ण शरीरावर, डोक्यावर, मनावर येत असतो, डोळ्यावर येत असतो. त्यामुळे ही जी भुवई आहे आपली, हं, या भुवईला इथून इथपर्यंत आपण अशा पद्धतीने पॉइंट्स देत जायचे. हं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10. परत इकडे बाजूला यायचं. ओके. परत इथे सेम. परत सेंटरला यायचं. परत साईडला जायचं आणि इथे कोपऱ्यात. म्हणजे अख्खी भुवई थोडक्यात भुवई. तुमची. हां. संपूर्ण भुवईला अशा पद्धतीने जितकं जोरात करता येईल काही प्रॉब्लेम नाही तिथे, जोरात दाबलं तरी. किंवा जर आपलं समोर टेबल असेल, हं. तर तिथे कोपर ठेवायचं असं टेबलावर आणि अशा पद्धतीने अंगठा ठेवून तुम्ही वजन ठेवून डोकं त्यावर दाबलं हं, अशा पद्धतीने, हं. अशा पद्धतीने. हा एक आणखी दुसरा प्रकार आहे. ओके. की आपण म्हणतो ना, की डोकं असं का धरून ठेवलंय? हां. असं ठेवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा तो स्क्रीनमुळे आलेला जो डोळ्यांना आलेला जो थकवा आहे, तो कमी होऊ शकतो. तर हे दोन्ही प्रकारे आपण करू करू शकतो. शकतो. आणि झोप येण्यासाठी झोप येण्यासाठी सुद्धा हे करायचंय. हे बिंदू हां, अतिशय उत्तम आहेत. प्लस हा एक बिंदू आतला, हां. हा एक करायचा आणि इथे डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला इथे 2 डिप्रेशन्स मिळतील. बरं. इथे. हं, हां, हां. इथे. तर बरोबर. इथे ह्या बिंदूला आपण एक साधारणतः 30 काउंट्सपर्यंत अशा पद्धतीने गोलाकार स्टिम्युलेशन करायचं. ओके. याला चीनी भाषेत ताई यांग म्हणतात. बरं. इथे जास्तीत जास्त जी एनर्जी आहे, ती कमी करणं, बॅलन्स करणं याच्यासाठी म्हणजे जेणेकरून आपण आरामात शांतपणे झोपू शकतो, वात कमी होऊ शकतो. ओके. वात कमी करण्यासाठी एक्सेस वात झालं तर आपल्याला झोप नाही लागत. बरं. वेंड एक्सेस असल्यामुळे. तर त्याला शांत करण्यासाठी हा बिंदू आहे. त्यामुळे आपण छानपैकी झोपू शकतो. करू शकतो. योगासनांमध्ये त्याचं भ्रामरी प्राणायाम करायला भ्रामरी सांगतात, प्राणायाम की आपण भ्रामरी करायचा, की हो. त्यांनी पण त्या त्या ज्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, व्हायब्रेशन्स. त्यांनी येस, पण येस. झोप येते येस, येस, खूप येस. लवकर. हो. तसा अजून एक हॅपनिंग शब्द असा आहे, तो आहे गट हेल्थ. आता आपण काहीही खातो, म्हणजे मिळेल तिथे, मिळेल त्यावेळेला. या सगळ्याचा तुमच्या ॲपेटाइटवर आणि फूडवर आणि फूड पॅटर्नवर पण परिणाम होत असेल. तो गट हेल्थवर होतो. बरोबर, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. म्हणजे हल्ली आपण सगळ्यांना नाव दिले फूडी. हं. मी फार फूडी आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल की सगळीकडे रेस्टॉरंट्स आणि सगळीकडे नवीन-नवीन उघडत आहेत आणि सगळ्यांना एक असतं की आपल्याला सगळ्या रेस्टॉरंट ट्राय करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आपण कुठेही खातो, कसंही खातो, किती आपलं फास्ट लाईफ आहे. मग पटापट आपल्याला खाऊन पळायचं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बरेच परिणाम होतात. आता ह्याच्यामध्ये आपण जर गट हेल्थच्या बरोबर आपण एक विचार करायला पाहिजे की पूर्वी जंत मुलांना झाले म्हणून औषधं द्यायचे हं. किंवा जंताची औषधं मोठे पण घ्यायचे बरोबर. आणि त्यामुळे हल्ली हा प्रकार खूप कमी झालेला आहे की शरीरामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत, जंत आहेत, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात. तर सिम्पटम्स काही दिसत नाही आहेत तरी सुद्धा हल्ली जंतांची ट्रीटमेंट करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आयुर्वेदामध्ये ही जंतांची ट्रीटमेंट आहे. ॲलोपॅथीमध्ये सुद्धा काही औषधं आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या शरीरातले जंत मारले जातात किंवा शौचावाटे निघून जातात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी पूर्णपणे जंतचिकित्सा करून घ्यावी आणि जंताची औषधं आणि ती करावी आणि छानपैकी मग प्रोबायोटिक्स ज्याला हं. आपण म्हणतो की दही, ताक अशासारखं पदार्थ असतात त्याचं सेवन करणं ज्याने आपल्या पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया येते हं. आणि जर चांगल्या बॅक्टेरियाची वाढ झाली तर आपलं शरीर, आपलं इंटेस्टाईन चांगलं राहणार, आपलं जठर चांगलं राहणार आहे. कारण सर आम्ही लहान असताना हां, आमची आई 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं हंटर किंवा हां. टाईपच्या जंताच्या गोळ्या हो, असायच्या हो, ते द्यायची हो, किंवा मे महिन्यात खूप आंबा खाल्ल्यानंतर हो, शाळा सुरू व्हायच्या आधी कॅस्टर ऑइल हो, 1-1 हो, चमचा हो, जेणेकरून हो, सगळं पोटातली आग किंवा हे हो, सगळं हो, जाईल हो, असं पण असायची हो, औषधं बरेच हो, वेळेला. हो. म्हणजे पूर्वीच्या वेळी तर आठवड्यातनं एकदा हं, जेव्हा ते कॅस्टर ऑइल देणं ही हं. प्रथाच होती की सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री सगळ्यांनी कॅस्टर ऑइल घ्यायचंय. बरोबर. ती तर प्रथाच होती. हल्ली बरेच जण पाळतात ते हां. आणि काही पेशंट मला सांगतात की आम्ही घेतो म्हणजे आम्हाला खूप आवडतं कॅस्टर ऑइल घेणं वगैरे. सर तुम्ही प्रोबायोटिक्स वगैरे म्हणालात. हो, आजकाल ते पण एक खूप आलंय, की कलॉन थेरपी हो, एकदम सिस्टम साफ होते, हो, क्लिअर होते. हो. हे तितकंच खरं कोलोन आहे का? हायड्रोथेरपी हां, म्हणतात. पण हां. ती ती असते त्याने कंप्लीट एक मशीनद्वारे तुमचं इंटेस्टाईन क्लीन केलं जातं. बरं. पण ती कधीतरी खूपच मेजर प्रॉब्लेम आहे.
तर ती करू शकतो. हं. मग हार्टचे पेशंट नाही करू शकत. वेगवेगळे आणखी काही कॉम्प्लिकेशन असतील, तर ते पेशंट ते करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये कसं आहे, की तुमचं शरीर आहे ना पूर्णपणे फक्त पाण्याने क्लीन होतं. हं. आणि त्यामुळे काय होतं, की जेव्हा ते क्लीनिंग होतं, त्यावेळेस चांगले बॅक्टेरिया सुद्धा क्लीन केले जातात. हं. हं. त्यामुळे एक प्रकारचा ड्रायनेस इंटेस्टाईनमध्ये येतो. हं. म्हणजे इंटेस्टाईनची जी इलॅस्टिसिटी आहे ती कमी होते. मग त्यासाठी खूप औषधं, प्रोबायोटिक्स वगैरे खायला लागतात. जेणेकरून चांगली बॅक्टेरिया परत तिथे निर्मिती होऊ शकते. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यापेक्षा आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, पंचकर्मामध्ये ज्या बसची चिकित्सा सांगितली आहे, हां. त्याचं एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसने जर गेलं तर आपलं इंटेस्टाईन छानपैकी क्लीन होऊ शकतं, डिटॉक्सिफाय होऊ शकतं आणि मग आपली गट हेल्थ सुद्धा त्यामध्ये चांगली राहू शकते. त्याच्यामध्ये डाएटपासून काही औषधं देण्यापासून काही तुपांची औषधं असतात कधी-कधी. कुठल्या प्रकारचा बस्ती द्यायचा आहे, त्या पद्धतीने ती योजना असते आणि मग ऑइल काढा असं करून ते इंटेस्टाईन क्लीन करण्याची, डिटॉक्सिफिकेशन करण्याची एक पद्धत आहे. प्रोसेस असते. तर ती करून घेणं जास्त उपयुक्त आहे आणि त्यानंतर त्याचं डाएट फॉलो केलं तर आपली गट हेल्थ चांगली राहते, आपले पोटाची हेल्थ चांगली राहते, इंटेस्टाईन चांगले राहतात आणि तुमचं जर इंटेस्टाईन आणि जठर चांगलं असेल, तर सगळ्याच गोष्टी चांगल्या राहणार. गट हे आपला ब्रेन आहे दुसरा. जे काही आपलं जठर आहे, तेच आपली संपूर्ण शरीराची निर्मिती करतं आणि सप्तधातू जे बनवतं, ते जठरामध्ये जठर जर चांगलं असेल, तर आपले धातू बनतात. धातू म्हणजे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत, हं. याची निर्मिती चांगली होते आणि शरीर तेजपुंज आणि सुदृढ दिसायला लागतात. वाह! त्यामुळे गट हेल्थ सुधारणं, जंताची चिकित्सा करणं, एक्सपर्ट्सच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली, स्वतः जाऊन कुठली औषधं घेऊ नये केमिस्टकडून. तर हे जर केलं, तर आपली हेल्थ खूप चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते. वाह! त्यामुळे मी आवर्जून सांगेन, की जंतचिकित्सा करून घ्या. आता जर अजून एक प्रश्न भेडसावणारा आहे म्हणजे प्रवासामुळे. खूप लोक पब्लिक ट्रान्सपोर्टने आणि ह्या सगळ्यातनं प्रवास करतात आणि आपल्या रस्त्यांची कंडिशन तर सर तुम्हाला 100% माहिती आहे. मला तर असं म्हणायचं आहे, की तुम्ही ॲज अ ॲक्टर आणि वेगवेगळे तुम्ही शोज करता. तुमचा पण खूप प्रवास होत असेल ना? खूप जास्त. तर तुम्ही कशी काळजी घेता तुमची? नाही हा प्रश्न मी कशी काळजी घेतली पाहिजे? कारण आम्ही फक्त रोडनी नाही, बरेच वेळेला ट्रेननी प्रवास करतो. स्लीपर कोच पुन्हा छोटं असतं. कधीतरी विमान 16-16, 18-18 तासाचे बाहेरदेशात गेलो तर आपले प्रवास होतात. ह्या सगळ्यामध्ये नुसती स्पाईन नाही सर, पोटाची वाट लागते. हो. कारण त्या 16 तासात आपण काहीच धड खात नाही. चालेल. त्या वेळा चुकतात, टाईम फ्रेम्स बदलत जातात. हे इश्यू आहेत किंवा असं झोपून हो, बरेच वेळेला हो. मानेला त्रास होतो. प्रवास करताना रस्त्यांची कंडिशन्स बघता धक्के, आचके आणि हो. आपण कितीही महागातली गाडी हो, घेतली तरी सुद्धा हो, ते शक्य नाहीये. हो. मग सर आम्ही किंवा सर्वसामान्य माणूस हा जो प्रवास करणार आहे, अनेक बिझनेस असे आहेत की ज्यांना ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्या पाठीची आणि आपल्या शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं प्रवास करणाऱ्यांनी कमीत कमी सामान आपलं बरोबर घेणं. हेच खूपच सोपं. म्हणजे जर पुरुष असतील तर त्यांनी अ, ब 1 किंवा 2 पॅन्ट्स फक्त आणि त्याच्यावरती लागणारे काही चेंज करायला लागणार. परत धुवून आपण घालू शकतो. हं. त्यामुळे एक छोटीशी बॅग कॅरी करणं आणि स्त्रियांनी सुद्धा तशाच प्रकारे पाहणं, की आपण कमीत कमी सामान कसं आपण घेऊन जाऊ शकतो. जेणेकरून सगळीकडे तुमचं सामान उचलायला कोणी येणार नाही. बरोबर. तुम्हालाच ते कॅरी करायचं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या पाठीत, हातात, खांद्यात, मणक्यावर, कमरेवर खूप जास्त अतिरिक्त ताण येतो. हं. त्यामुळे कमीत कमी सामान कॅरी करणं. आता मी बघितलं असेल, की इंडियन लोकं खूप सामान नेतात. पण फॉरेनर्स जेव्हा आम्ही बघितलेत, की टीचर्स किंवा इथे येतात शिकवायला वगैरे, तर त्यांच्याकडे म्हटलं तुमच्याकडे सामान नाही? तर म्हणे नाही आमचं माझी 1 पॅन्ट आणि 2 ते शर्ट्स आहेत. लागलं तर मी एखादं विकत घेईन इकडे. मला त्याच्यावर चालतं म्हणे. मी परत ते धुतो दुसऱ्या वर्षी घालतो. आणि ते असं एक बॅग घेऊन किंवा अख्खं भ्रमण करत असतात. बरोबर. त्यांना काही वाटत नाही. मग आपल्याला वाटतं, की लोकं काय म्हणतील? याच्याकडे एकच पॅन्ट आहे का? बरोबर. ह्याच्याकडे एकच शर्ट आहे का? तर लोकांचा विचार नका करू. हं. इतकं कोणाला पाहायला वेळ नाहीये कोणाकडे. तर ते एक करावं. त्यानंतर उशी हा प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर. की तुम्ही कशाप्रकारे प्रवास करताय. बसताय तर पाठीला सपोर्ट करणं, कमरेला सपोर्ट घेणं किंवा टॉवेल्सची घडी करून आपण जर नुसतं बसतोय किंवा ड्रायव्हिंग करतोय, तर आपल्या सीटखाली एक टॉवेलची घडी केली,
तर आपलं पोश्चर सरळ सरळ होऊ शकतं. हं. किंवा उशीवर आपण बसलो अर्ध्या उशीवर, तर पोश्चर लगेच सरळ होतं. तुम्ही करून बघा घरी. एक टॉवेल घ्या आणि त्याची घडी करा आणि त्याच्यावर त्याच्या बरोबर थोडंसं मागे तो टॉवेल ठेवा आणि त्याच्यावर बसा. ते बसल्यानंतर तुम्ही असं बसूच शकत नाही. असंच. तुम्हाला असं बसावंच लागणार हं. आणि ते आपोआप तुमचं पोश्चर स्ट्रेट होतं, स्पाईन स्ट्रेट होतं. त्यामुळे ते ते घेणं, पाठीला उशी घेणं, वर पाहिजे असेल तर मागे सपोर्ट घेणं, झोपायचं असेल तर डोकं आणि खांद्याच्या मध्ये उशी ठेवणं हं. इथे, कारण जेणेकरून मान अशी जाणार नाही. की आजकाल अशा ज्या उशा मिळतात नेकच्या, हां. त्या तुम्ही जर बसून झोपत असाल तर त्या उपयोगी पडतात. हं. मान इकडे-तिकडे जाऊन स्पॉन्डिलायटिस सारखा त्रास होणार नाही. त्यामुळे उशीचा वापर खुबेने करणं ते एक इम्पॉर्टंट आहे. किंवा असं ट्विस्टिंगप्रमाणे झोपू नये. तुम्ही जास्त प्रवास करत असाल, तर ट्विस्ट होऊन झोपल्याने सुद्धा जर्क बसतात. तर त्या गोष्टी करा. कारण तुमचा प्रवास मला वाटतं बसमधून सगळीकडे दौरे असतील, हं. वेळेवर जेवण नसेल, रात्रीचा प्रवास असू शकतो. त्यामुळे कसंही आपण झोपतो. त्यामुळे ट्रेनच्या प्रवासामध्ये पण छोट्याशा बर्थवर झोपलं जातं आणि उशी मला वाटतं आपली स्वतःची नसते. ते जे देणार ट्रेनची. उंच उशी कशी ती घेतली जाते. त्यामुळे जर शक्य असेल तर आपल्याला उशी जी गोष्ट आहे ना, ती स्वतःची जर कॅरी करता आली, हं. तर ती कॅरी करावी असं मी म्हणेन, की जेणेकरून आपल्या बॉडीला किंवा आपल्या पोश्चरला एकाच पद्धतीची ती उशी राहील आणि मग आपल्याला त्रास होणार नाही. सर मुळात उशी याविषयी खूप कॉन्ट्रोव्हर्सी आहे, की उशी घेतली पाहिजे, नाही घेतली पाहिजे, ती कडक पाहिजे, ती सॉफ्ट पाहिजे. नक्की उशी कशी असली पाहिजे? बघा, उशी आहे ना, जेव्हा तुम्ही कुशीवर झोपता, हं. तेव्हा उशी घेणं आवश्यक आहे. बरं. कारण जर तुम्ही कुशीवर झोपायला गेलात आणि उशी नसेल, तर मान तुमची अशी जाणार. बरोबर. पण उशी असेल तर तुमची मान स्ट्रेट राहणार आणि या 2 भागामध्ये ती उशी राहणार. हं. पण सरळ झोपत असाल, तर उशीची गरज नाहीये. बरं. सरळ झोपत असाल तुम्ही पातळ चादरीचे घडी करून घेऊ शकता किंवा एखादी पातळ उशी घेऊ शकता. हं. पण कुशीवर झोपताना तुम्हाला थोडीशी जाड उशी घ्यावी लागेल. घ्यावी लागते. आणि समजा तुम्ही कधी सरळ झोपताय, कधी कुशीवर झोपताय, असा दिवस असं झोपेत चेंज करताय. मग तुम्हाला सवय करायला लागेल, की आपण सरळ झोपलो की उशी काढून टाकायची, कुशीवर आलं की उशी घ्यायची. मग ही आपल्याला थोडीशी सवय करावी लागेल. हं. मग झोपेमध्ये सुद्धा ती सवय होऊन जाते. हां. तर अशा प्रकारे थोडी सर्कस आहे, पण ती करावी पण कुशीवर जर झोपत असाल तर उशी घेणं फार गरजेचं गरजेचं आहे. आहे. हो. आणि सर मॅट्रेस? मॅट्रेस अतिशय आपल्याला कडक मॅट्रेस ऑल्वेज बेटर आणि अच्छा. मॅट्रेसवर खर्च करावा. हां. मी नेहमी सांगतो, की 2 खर्च फार इम्पॉर्टंट आहेत. एक तर आपले बूट, हं. चप्पल जे काही वापरतो ते हं. आणि आपली मॅट्रेस. बरं. या 2 गोष्टीवर तुम्ही मॅक्सिमम खर्च करा. हं. बाकी कपडे आणि बाकीच्या गोष्टी ज्या असतील, त्या एक वेळ चालू शकतात. पण तुम्ही सुटावर खर्च कराल, पण बुटावर नाही केला, तर त्याला काही अर्थ नाहीये. हं. तसंच मॅट्रेस झालं. मॅट्रेस ऑर्थोपेडिक मॅट्रेस हल्ली आत्ता खूप चांगल्या अवेलेबल आहेत. छानपैकी त्या महाग असल्या तरी त्या घ्याव्यात, हं. की जेणेकरून तुमची पाठ, कंबर आणि हे सगळं चांगलं राहू शकतं. हं. सॉफ्ट गाद्या ज्या असतात त्या हॉटेल्समध्ये ठीक आहेत. आपण आपल्याला कधीतरी ते कारण झोपतो तिथे. कधीतरी हां. झोपतो आपण. पण घरी तुम्ही सॉफ्ट गाद्या कुणीही सांगितले खूप छान आहे, तरी घेऊन आम्ही सगळ्यांना बदलायला लावतो पेशंट्सना. म्हटलं आम्ही तुम्हाला इथे ट्रीटमेंट करणार, तुम्हाला ठीक करणार. खरं. घरी जाऊन तुम्ही सॉफ्ट गादीवर झोपणार. परत तो शेप स्पाईनचा चेंज होतो. त्यामुळे परत ते बिघडतं. तसंच सोफा. हं. सोफ्यावर बसणं, सॉफ्ट सोफा हे सुद्धा आम्ही बंद करतो. त्याने सुद्धा आपल्या कमरेचा शेप, स्पाईनचा शेप बदलतो आणि पेन वाढतं, डिजनरेशन होतं आणि गादीवर परिणाम होतो. हं. त्यामुळे सॉफ्ट सोफा, सॉफ्ट गादी, काही शूज हं. जे चांगल्या प्रतीचे शूज असतात, हं. स्पोर्ट्स शूज जास्तीत जास्त वापरणं, ब्रॉड फिटिंगचे वापरणं, सॉफ्ट कुशनिंगचे वापरणं, त्याला चांगला आर्च असलेलं वापरणं आणि थोडेसे चांगल्या ब्रँडचे महागडे शूज जिथे चांगली क्वालिटी वापरली असेल ते घेणं, हे सगळं आपल्याला करायला पाहिजे, जे आपण करू शकतो. आता रस्त्यातच जसं तुम्ही म्हणालात, की रस्ते आपण नाही प्लेन करू शकत आहे. बरोबर. मग आपण रिक्षात बसताना काळजी घ्यायला पाहिजे. मग रिक्षामध्ये कुठे बसावं? तर रिक्षाला काही सस्पेन्शन नाहीये. ती त्यांना तुम्ही किती हळू चालवायला सांगा, ते चालवणार. त्यांना ते जोरातच चालवणं, ते काही बरोबर. शक्य नाहीये. मग ते तुम्हाला माहीत आहे का, माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे, की रिक्षा चालवणारे जे असतात दादा, ते राइट साइडचा खड्डा टाकत नाही टायर. तो लेफ्ट साइडचा जनरली टाकतात रिक्षा चालवताना. तर जनरली आपण रिक्षावाल्याच्या राइट साइडला जर बसलं, हं. तर आपल्याला खड्ड्यात कमी त्रास होईल. अच्छा. कारण त्यांच्या त्या चालवण्यामध्ये मी ऑब्झर्व्ह केलंय, की लेफ्ट साइडचा खड्डा राइटचा अव्हॉइड करतात आणि लेफ्टचा तो टाकतात.
तर ते एक तुम्हाला करू शकता. पण जास्त करून रिक्षाचा अवॉइड करावा प्रवास. कारने जात असाल तर पुढे बसणं, ज्यांना त्रास आहे कंबरदुखीचा किंवा गुडघेदुखीचा, त्यांनी पुढच्या सीटवर बसणं जास्त योग्य ठरेल. आणि बसताना मग तिथे ड्रायव्हरच्या मागे नाही बसायचं. तिथे लेफ्ट साईडला बसायचं कारमध्ये. हं. मागे बसत असतात. तर शक्यतो मागे बसू नये ज्यांना त्रास आहे ओके. त्यांनी. हं. तर या गोष्टी आपण करू शकतो. टू व्हीलर्स आहेत. टू व्हीलरच्या मागे बसताना हल्लीच्या टू व्हीलर तुम्ही पाहिलं असेल, ती सीट अशी असते आणि मागची सीट अशी असते. हो, त्या वर एक वर माणूस इथे बसला, एक माणूस इथे, बरोबर. त्याच्यावरती डोंगरावर बसल्यासारखा. त्यामुळे त्यांचं विचार करा तुम्ही काय पोश्चर होत असेल. असं पुढच्याला अक्षरशः. पण त्रास आणि मागच्याला पण त्रास. त्यामुळे अचानक ब्रेक मारला की तो पुढे जाणार. आता ह्या गोष्टी आपल्या अव्हॉइड करायला पाहिजे. हेल्मेट खूप हेवी असेल तरीसुद्धा त्रास होतो. हं. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे टू व्हीलरवर आपल्याला चालवत असताना मध्ये थोडा वेळ थांबणं, मध्ये उतरणं, जास्त ट्रॅव्हलिंग करत असाल तुम्ही खूप, 1-1 तासाने उतरून थोडं पाय मोकळे करणं. जास्त ट्रॅव्हलिंग असेल तर थोडी मूव्हमेंट करणं, बरोबर. पावलांची मूव्हमेंट करणं, चालणं, थोडे पाय वर खाली करणे आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि प्रवासामध्ये या गोष्टी कायम करत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. गरजेचं आहे. सर तुम्ही बोलता-बोलता शूज हा विषय काढला. आता आम्हाला किंवा बायकांना आवड असते हील्स घालायची, पेन्सिल, स्टिलेटोज किंवा मग थोड्याशा हील्स किंवा एकदम फ्लॅट चप्पल. कोल्हापुरी आहे किंवा फॅशन जशी येत जाते. आणि शूज याबद्दल तुम्ही जर आम्हाला डिटेल सांगाल कसे वापरले पाहिजे? कसं आहे की हाय हील्स आपल्याला जर गरज असेल त्यावेळेस वापरायची, कधी फंक्शनला जायचं असेल. हं. पण सगळे काय करतात की घरून निघाल्यापासून हाय हील्स घालून निघतात आणि मग तो प्रवासामध्ये पण हाय हील्स, नंतर सुद्धा जितकं काही फंक्शन असेल 2-3 तास ते पण हाय हील्स आणि परत निघताना पण हाय हील्स. हं. तर मी असं म्हणेन की एखादी छोटीशी आजकाल फोल्डेबल चप्पल्स मिळतात. येस. त्या घालून समजा निघायचं आणि मग तिकडे गेल्यानंतर त्या बदलून घ्यायच्या आणि मग बदलल्यानंतर फंक्शन संपल्यावर परत ती आपण जी फोल्डेबल चप्पल असते ती छोटीशी पर्समध्ये राहू शकते. ती घालावी आणि मग आपलं हे करावं की सतत त्या हाईल्सवर राहू नये. आणि ज्या दिवशी तुम्ही हाईल्स घालणार आहात, त्याच्या आदल्या दिवशी थोडासा पोटऱ्यांना थोडासा तेल लावून मसाज करावा. हं. म्हणजे पोटऱ्या तुमच्या छानपैकी जे स्टिफ असतील त्या कमी होतील आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण आलो किंवा रात्री आलो किंवा दुसरा दिवस, त्या दिवशी सुद्धा तळपायाला आणि पोटऱ्यांना असं छानपैकी असा पिळण्याचा मसाज किंवा खालून असा वर पोटऱ्यांना असा मसाज केला, तर तो आलेला तो अतिरिक्त ताण आहे, तो आपला कमी होऊ शकतो. हं. आणि समजा तुम्ही हाय घालून आला असाल, तर तुम्ही फ्लॅट थोडा वेळ जमिनीवर जर झोपलात, तर काय होईल आपलं पोश्चर जे असं टेपर झालेलं असतं आणि आपलं जे पेल्विक्स आहे ते टिल्ट झालेलं असतं. हं. पेल्विसमध्ये पण सुद्धा अँटिरियर टिल्ट आणि पोस्टेरियर टिल्ट. पोस्टेरियर. बरोबर. असं असताना जे टिल्ट झालेलं असतं ते अँटिरियर, ते परत नॉर्मल होण्यासाठी ती आपल्याला जर जमिनीवर आपण चटई टाकून, चादर टाकून थोडा वेळ आडवं राहिलो, तर थोडंसं ते पोश्चर परत नीट व्हायला मदत होते. हं. तर त्यामुळे हाईल्स घालताना सुद्धा थोडंसं जर आपण प्लॅटफॉर्म हीलवाल्या घातल्या, हं. हे पुढे थोडंसं हील असेल आणि मागे पण असेल, तर त्या पद्धतीच्या जर हाईल्स घातल्या तर जास्त बेटर आहे. अगदीच पुढे फ्लॅट आणि वरती जास्त पेन्सिल हिल, त्याने जास्त त्रास होतो. त्रास होतो. त्यामुळे तेवढा फिटनेस तुमचा असेल, रेग्युलर व्यायाम करणार असाल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही या सगळ्या केअर घ्यायला पाहिजेत. फ्लॅट चप्पल घालणं हे सगळ्यांना सोयीचं ठरत नाही. म्हणजे ज्यांना हिल्स घालतात, तर कधी-कधी ते फ्लॅट घातला की लगेच त्रास होतो. हं. कारण पोश्चर तुमचं हिलला बॉडीने पोश्चर ठीक केलेलं आहे. त्यामुळे फ्लॅट झाल्यानंतर ते पोश्चर त्याला ॲडजस्ट होत नाही. हां. त्यामुळे सुद्धा त्रास होतो. अच्छा. म्हणजे असे उलटाही बरेच त्रास होतो. तसाही त्रास होतो. ओह! त्यामुळे आपल्याला योग्य प्रकारची ज्या हिल्स आहेत, हं. तेवढी घालावी. जी जी जेणेकरून ज्याला आपण प्लॅटफॉर्म हिल म्हणतो आणि ती खूप जास्त उंच नसावी. साधारणतः 1 इंच, 1 ते 2 इंच प्लॅटफॉर्म हिल आणि पुढे अर्धा इंच किंवा पाऊण इंच इतका जर असेल, तर ते छानपैकी तो बॅलन्स राहतो. हं. आणि ब्रॉड फिटिंग ऑल्वेज घ्यावी, नॅरो फिटिंग घेऊ नये. बरोबर. इथे बोटं आवळली जाते. शूज जास्त करून स्पोर्ट्स शूज घालावेत. आजकाल फॅशन आली आहे, की तुम्ही ब्लेझर घातला तरी स्पोर्ट्स शू घालू शकता किंवा तुम्ही वेगवेगळे जे कॉस्ट्युम्स आहेत स्त्रियांचे, वेगवेगळे ड्रेसेसवर हल्ली फॅशन आली आहे, की तुम्ही स्पोर्ट्स शूज घालू शकताय. बरोबर. हां, तर स्नीकर्स घालू शकता. तर ते घालायला काही हरकत नाहीये. तर ते घालणं जास्त बेटर आहे लेदर शूजपेक्षा. जेणेकरून आपले फूट हेल्थ चांगली राहील, हं. पोश्चर हेल्थ चांगली राहील, कमरेचा त्रास, पायांचे त्रास, टाचदुखी, हिप जॉईंटचं पेन, गुडघ्याची दुखणी,
कमरेची दुखणी ही होणार नाही. हं. आणि जसं मी म्हटलं की थोडा खर्च करावा Correct. या सगळ्या गोष्टी. शूजवर. येस. येस. सर हे तर झालं शूज बद्दल. आजकाल एक ट्रेंड घट्ट कपड्यांचा पण आहे. त्याचा हो. परिणाम होतो तुमच्या नक्कीच, नक्कीच. शरीरावर? नक्कीच. म्हणजे घट्ट जीन्स घालणं याने हं. खूप त्रास होतो शरीराला. हां. आणि तुमच्या मसल्सची जी सवय आहे, की मसल्सला कसं असतं की एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे सतत होत असतं. त्यामुळे त्याचं ते त्याची जी मूव्हमेंट टाईट जीन्समुळे होत नाही. आणि मग त्यामुळे मसल्स आखडून जातात. आणि मग ते खूप त्रासदायक होतं नंतर. आणि त्यामुळे मग अतिरिक्त त्रास वेगवेगळ्या स्नायूंवर, जॉईंट्सवर होत असतो. त्यामुळे खूप घट्ट कपडे जर गरज असेल तरच घालावेत. अदरवाईज खूप घट्ट जीन्स, घट्ट टाईट शर्ट्स वगैरे खूप घालू नयेत. आणि त्याने आपल्या स्नायू संसर्ग आणि जॉईंट्सच्या मूव्हमेंटवर परिणाम खूप होतो. फ्लेक्शन एक्सटेन्शन होत नाही, एक्सपान्शन होत नाही, कॉन्ट्रॅक्शन मूव्हमेंटला जागाच राहत नाही. त्यामुळे ते करू नये. पण हल्ली मला वाटतं हल्ली फॅशन बदलते. हल्ली लूज ट्रेंड कपड्यांची कपड्यांची झाली. फॅशन आली आहे. पण सर त्यामुळे बरं फॅशन आहे. बदलत राहते. त्यामुळे आपण आपली काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. येस. खूप बरं वाटलं. थँक यू सो मच. नमस्कार, नमस्कार. हां. तुमच्या प्लॅटफॉर्मवर मला बोलावल्याबद्दल खूप छान. थँक आणि यू. याद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि काय मला जे काही सांगायचं होतं ते सांगता आलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी थँक यू मच. सो मच. थँक यू.